नमस्कार मित्रांनो, नोकरी बघाच्या अजून एका नव्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आत्ताच मृदा जलसंधारण विभाग भरती 2024 निघालेली आहे. 670 पदांसाठी ही भरती असणार आहे. यामध्ये पदात एकच पोस्ट आहेत, ज्या 670 जागा भरायच्या आहेत. जलसंधारण अधिकारी स्थापत्य गट ब. ऑनलाईन अर्ज सुरू झालेली तारीख आहे 21 डिसेंबर 2023 आणि अर्ज करायची शेवटची तारीख आहे 10 जानेवारी 2024. अगदी ऑनलाईन पद्धतीनं जे पैसे भरायचे असतात फॉर्म भरल्यावर त्याची तारीख ही 10 तारीख शेवटची आहे. त्यानंतर त्याचं जे प्रवेशपत्र आहे ते ऑनलाईन आपल्याला परीक्षेच्या 7 दिवस अगोदर मिळणार आहे. तर यासाठी शैक्षणिक पात्रता आहे ती सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी किंवा डिप्लोमा पाहिजे. वयाची अट आहे ती 19 डिसेंबर 2023 रोजी 18 ते 38 वर्ष. बाकी ॲज इट इज मागासवर्गीय वगैरे त्यांना 5 वर्ष सूट आहे. त्यानंतर नोकरी ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र असणार आहे. फी ओपनवाल्यांना 1000 रुपये आणि कास्टमध्ये असेल त्यांना 900 रुपये आहे. तर याची इथं अधिकृत वेबसाईट दिलेली आहे. त्याची जाहिरात आहे, ही पूर्ण जाहिरात आहे ज्याच्यामध्ये डिटेल्ड माहिती दिलेली आहे. त्यानंतर जागेचं वर्गीकरण तपशील वगैरे सगळा दिलेला आहे. त्यानंतर अर्ज करण्यासाठी जी कागदपत्र लागणार आहेत ती कागदपत्र खालीलप्रमाणे ही एवढी कागदपत्र तुमच्याकडे असली पाहिजेत. त्यानंतर इथं ऑनलाईन अर्ज करण्यासाठी त्यांनी तिथं माहिती दिलेली आहे. तर ती माहिती भरून त्याच्यामध्ये काय काय कागद त्याची साईज वगैरे तुम्ही चेक करून हे भरू शकता. आणि समजा तुम्हाला काय फॉर्म भरताना वगैरे एखादा प्रॉब्लेम आला तर इथं त्यांनी त्यांचा हेल्प डेस्कचा म्हणजे जो कस्टमर केअर नंबर आहे तो देखील दिलेला आहे. त्यानंतर हे खाली पेपरचं पॅटर्न दिला आहे. कॉम्प्युटर बेस्ड ऑनलाईन एक्झाम होणार आहे, त्याचं परीक्षेचं स्वरूप दिले. आणि हीच माहिती मित्रांनो इंग्लिशमध्ये देखील इथं उपलब्ध आहे. आणि ही माहिती तुम्ही वाचून इथं तुम्ही फॉर्म भरण्यासाठी अप्लाय करू शकता. त्याच्यासाठी तुम्हाला इथं क्लिक हिअर ह्या बटनावर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन करून तुम्हाला जर नवीन फॉर्म भरणार असाल तर न्यू रजिस्ट्रेशन करायचं आहे. या रजिस्ट्रेशन लिंकवर जाऊन इथं तुम्हाला तुमचं नाव, तुमचा मोबाईल नंबर, ईमेल आय डी टाकायचा आहे. त्यानंतर त्याचे OTP जे येतील ते टाकायचे आहेत. तुमची तर वैयक्तिक माहिती, नाव, मधले नाव, आडनाव भरायचं. नावात जर बदल झाला असेल तर यस नो जे काय असेल ते टाका. त्यानंतर जन्मतारीख टाकून जेंडर सिलेक्ट करायचं आहे. वडिलांचं नाव, आईचं नाव, मोबाईल नंबर टाकायचे दोन्हीकडे. ईमेल आय डी टाकायचा आहे. त्यानंतर 10वीचा परीक्षा म्हणजे सीट नंबर टाकायचा आहे आणि पास झालेला महिना आणि साल टाकायचा आहे. आणि त्यानंतर इथं परीक्षा केंद्र तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे. त्यानंतर जनरेट OTP करून जो OTP तुम्हाला येईल तो OTP टाकायचा आहे. त्यानंतर खाली कॅप्चा टाकून रिव्हेरीफाय करायचं. जी नावं वगैरे स्पेलिंग टाकलेत ते एकदा चेक करायचे. त्यानंतर सबमिट करून तुम्ही हा फॉर्म भरू शकता. आणि अगर तुम्हाला जर ह्याच्याबद्दल अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही हा GR पूर्ण वाचू शकता. त्यामध्ये तुम्हाला पूर्ण माहिती दिलेली आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा.